नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 27 आणि 28 एप्रिल या 2 दिवसांच्या महत्त्वपूर्ण ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तर तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींना. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असेल, आशिया खंडातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र कुठे उभारले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, अमरावती या ठिकाणी आशिया खंडातलं सर्वात मोठं पायलट प्रशिक्षण केंद्र हे उभारण्याची घोषणाही नुकतंच जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही पायलट प्रशिक्षण केंद्र असणार आहे, जे की अमरावती या ठिकाणी असणार आहे, हे आशिया खंडातलं एक सर्वात मोठं असं पायलट प्रशिक्षण केंद्र असणार आहे. याची क्षमता 180 वैमानिक प्रशिक्षण त्या ठिकाणी घेऊ शकणार आहेत. तसेच या ठिकाणी 34 विमाने वैमानिकांना प्रशिक्षणासाठी ठेवण्यात येणार आहेत. तर हे मुद्दे आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे मुद्दे जे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर भारतातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्र राज्यात स्थापन केलं जाणार आहे. OTT लॉन्च करणारा भारतातील पहिला राज्य केरळ ठरलेला आहे. आणि हा प्रश्न नुकतंच जे काही सरळ सेवेच्या आता परीक्षा झालेल्या आहेत आदिवासी विभागाच्या, त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे सेंद्रिय शेती सुरू करणारा पहिला राज्य सिक्कीम, भारतातील पहिला पूर्ण डिजिटल साक्षर राज्य केरळ, वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारा पहिला राज्य सुद्धा केरळ आहे. आणि गायीला राज्यमातेचा दर्जा हा नुकतंच महाराष्ट्र राज्याने दिलेला आहे. तर यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जाऊ शकतात, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या ठिकाणाच्या शहनाई आणि तबला वाद्यांना GI टॅग देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, वाराणसी या ठिकाणची जी शहनाई आणि तबला वाद्य आहेत त्यांना GI टॅग देण्यात आलेला आहे. तर त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हे जे काही वाराणसीची प्रसिद्ध शहनाई आणि तबला जे वाद्य आहेत त्याला GI टॅग नुकतंच देण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला GI टॅग विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याचा लॉंग फॉर्म असतो जिओग्राफिकल इंडिकेशन. यासाठीचा कायदा करण्यात आला होता 1999 साली आणि तो कायदा 2003 साली लागू करण्यात आलेला आहे. आणि हे जे काही GI टॅग एखाद्या पदार्थाला किंवा वस्तूला दिलं जात असतं ते एखाद्या विशिष्ट भागामध्ये किंवा क्षेत्रामध्ये ज्याचं उत्पादन घेतलं जात असतं त्या ठिकाणाची विशेष ओळख म्हणून त्याला GI टॅग हा दिला जात असतो. आणि हा जो काही GI टॅग असतो तो 10 वर्षांच्या कालावधीसाठी वैध मानला जातो. तसेच आपल्याला हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पहिला GI टॅग पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगची जी चहा आहे त्याला देण्यात आलेला होता. त्यासोबतच हे जे काही GI टॅग आहे ते 3 श्रेणींमध्ये दिलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पहिला आहे कृषी उत्पादने, दुसरा आहे प्राकृतिक आणि तिसरा आहे हस्तशिल्प आणि औद्योगिक वस्तू. आणि महाराष्ट्रामधील एकूण किती वस्तूंना GI टॅग आतापर्यंत देण्यात आलेला आहे असं जर प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आला तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील एकूण 34 असे वस्तू आणि उत्पादनं आहेत ज्याला GI टॅग देण्यात आलेला आहे. त्यासोबतच नुकतंच 2025 या वर्षामध्ये ज्या ज्या वस्तूंना उत्पादनांना GI टॅग देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर हँडीक्राफ्ट घरचोला जे गुजरात या ठिकाणचं उत्पादन आहे त्याला GI टॅग देण्यात आलेला आहे. वर्जिन नारळाचं तेल जे की निकोबारचं आहे, सौदागरी ब्लॉक प्रिंट अहमदाबाद आणि कुंभकोणम पान आणि थौलाई फुलाची माळ जी तामिळनाडू राज्याची आहे त्याला GI टॅग देण्यात आलेला आहे. हे पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच भारत सरकारनं एक लक्ष सुद्धा याविषयी लक्ष ठेवलेलं आहे. 2030 पर्यंत 10,000 वस्तू किंवा उत्पादनांना GI टॅग देण्याचं लक्ष भारत सरकारने ठेवलेलं आहे. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणत्या राज्यात बनवला जात आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल
ऑप्शन नंबर बी, उत्तराखंड या राज्यामध्ये भारतातलं सर्वात लांब रेल्वे बोगदा उभारला जात आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर उत्तराखंड या राज्यामध्ये भारतामधील सर्वात लांब रेल्वे बोगदा बनवला जाणार आहे. आणि हे जे काही रेल्वे बोगदा असणार आहे ते देवप्रयाग ते जनासू दरम्यान या मार्गावर हे असणार आहे. याचं नाव T8 किंवा देवप्रयाग जनासू असं असणार आहे. आणि या बोगद्याची लांबी ही तब्बल 14.58 किलोमीटर एवढी असणार आहे. तर या बोगद्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच याविषयीचे काही पॉइंट्स लक्षात ठेवा. तर जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा चीन या देशामध्ये आहे, ज्याची लांबी 22.13 किलोमीटर आहे. झेडमोर बोगदा नुकतंच काश्मीरमधील सोनमर्ग या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. याची लांबी आहे 6.5 किलोमीटर आणि हा 2 लेन मार्ग आहे. अटल बोगदा, ज्याला रोहतांग बोगदा म्हणून सुद्धा ओळखले जाते, जे की हिमाचल प्रदेशमध्ये आहे, याची लांबी आहे 9.2 किलोमीटर. भारतातील सर्वात लांब समुद्री पूल आपल्या महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी आहे. त्याचं नाव आहे अटल सेतू आणि त्याची लांबी 21.8 किलोमीटर एवढी आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे, भारतातील नदीवरील सर्वात लांब पूल डॉक्टर भूपेन हजारिका पूल आहे, जे की आसाम राज्यामध्ये आहे. याची लांबी 9.15 किलोमीटर एवढी आहे. आणि हे जे काही पूल आहे ते आसाम आणि अरुणाचल या 2 राज्यांना जोडण्याचं काम हे करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच युनेस्कोच्या मेमरी ऑफ द रजिस्टर या यादीत कोणत्या भारतीय प्राचीन ग्रंथांना समाविष्ट करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, श्रीमद भगवद्गीता आणि भरत मुनी यांचे जे नाट्यशास्त्र आहे त्याला नुकतंच युनेस्कोच्या मेमरी ऑफ द रजिस्टर या यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे. हा मुद्दा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यावर हमखास येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर श्रीमद भगवद्गीता आणि जे भरत मुनींनी लिहिलेलं नाट्यशास्त्र आहे त्याला युनेस्कोच्या मेमरी ऑफ द रजिस्टर या यादीमध्ये नुकतंच समाविष्ट करण्यात आलेले आहे. आणि हे दोन्ही प्राचीन भारतीय ग्रंथ आहेत. आणि यामुळे या युनेस्कोच्या मेमरी ऑफ द रजिस्टर या यादीत एकूण आता भारतीय अभिलेखांची संख्या 14 एवढी झालेली आहे. आणि जगामधील एकूण किती अभिलेख आहे या यादीमध्ये तर 570. हे दोन्ही अंक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. श्रीमद भगवद्गीता यामध्ये 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. तसेच भरत मुनींचं जे नाट्यशास्त्र आहे त्यामध्ये रंगमंच, नृत्य, संगीत, कला यांच्या नियमांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. हे आपल्याला पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे काही युनेस्को आहे त्याच्या मेमरी ऑफ द रजिस्टर जे आहे त्याची सुरुवात 1992 साली करण्यात आली होती. याचा उद्देश काय होता तर ऐतिहासिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे जे असणारे दस्तऐवज आहेत त्याचं संरक्षण करणे आणि ते विना अडथळा सर्वांसाठी उपलब्ध करून देणे. तसेच जे युनेस्को आहे त्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा. लॉंग फॉर्म असतं युनायटेड नेशन्स एज्युकेशन, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1945 साली करण्यात आली होती. याचं मुख्यालय फ्रान्स देशातील पॅरिस या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच फिडे महिला विश्व चॅम्पियनशिप 2025 ची विजेता कोण बनली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, जू वेनजून असं जिचं नाव आहे, जे की फिडे महिला विश्व चॅम्पियनशिप तिनं जिंकलेली आहे. फिडे महिला विश्व चॅम्पियनशिप ही महिलांची विश्व बुद्धिबळ स्पर्धा आहे. याचं आयोजन नुकतंच चीन या देशामध्ये करण्यात आलं होतं 1 ते 16 एप्रिल दरम्यान. आणि विजेता ठरलेली आहे चीन या देशाची बुद्धिबळपटू जू वेनजून. त्यासोबतच याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. भारताचा पहिला बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे विश्वनाथ आनंद. जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँड मास्टर नुकतंच बनलेला आहे डी गुकेश. अवघ्या 18व्या वर्षामध्ये त्याने हे कारनामा केलेला आहे. पहिली भारतीय महिला बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे एस विजयलक्ष्मी. विश्व ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप नुकतंच 2025 मध्ये पार पडलेले आहे. त्याचा विजेता ठरला आहे प्रणव व्यंकटेश. आणि विश्व बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो 20 जुलैला. या बुद्धिबळ विषयी काही पॉइंट्स आहेत हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच इंटरपोल गव्हर्नन्स समितीचा अध्यक्ष कोणत्या देशाला बनवण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, UAE हा नुकताच इंटरपोल गव्हर्नन्स समितीचा अध्यक्ष असणार आहे अशी घोषणाही करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत.
तर हे जे काही इंटरपोल आहे त्याचं लॉंग फॉर्म असतं इंटरनॅशनल पोलीस ऑर्गनायझेशन. यात जगभरातील पोलीस संघटन आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करत असतात. याची स्थापना 1 सप्टेंबर 1929 साली करण्यात आली होती. त्याचं मुख्यालय फ्रान्स देशातील लिओन या ठिकाणी आहे. तसेच UAE या देशाचा उल्लेख आला आहे. याविषयी सुद्धा आपल्याला पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. याची राजधानी आहे अबुधाबी, चलन आहे दिरहम, पंतप्रधान आहेत सध्या मोहम्मद बिन राशिद अल मखदूम आणि राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल नाहयान. तसेच इतर काही पॉइंट्स लक्षात ठेवा. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 नुकतंच दुबई या शहरामध्ये पार पडलेले आहे. जगातील पहिली हवाई टॅक्सी दुबई या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. IIT दिल्लीचा कॅम्पस नवीन सुरू झालेला आहे अबुधाबी या ठिकाणी. अबुधाबी या ठिकाणी नुकतंच जे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते पहिल्या हिंदू मंदिराचं सुद्धा उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल विश्व पृथ्वी दिवस कधी साजरा करण्यात आला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए 22 एप्रिलला वर्ल्ड अर्थ डे अर्थात विश्व पृथ्वी दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हा जे काही विश्व पृथ्वी दिवस असतो दरवर्षी 21 एप्रिलला साजरा केला जातो. त्यासोबतच इतर काही दिनविशेष आहेत एप्रिल महिन्यातील ते सुद्धा लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. 1 एप्रिलला ओडिशा राज्य स्थापना दिवस साजरा केला जातो. 2 एप्रिलला विश्व ऑटिझम जागरूकता दिवस, 5 एप्रिल समता दिवस, 7 एप्रिल विश्व स्वास्थ्य दिवस, 10 एप्रिल विश्व होमिओपॅथी दिवस, 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते, 15 एप्रिलला विश्व कला दिवस आणि 18 एप्रिलला जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जात असतो. हे दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही घडामोडी घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता मिसेस ग्लोब इंटरनॅशनलचा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी अनुराधा गर्ग. ही मिसेस ग्लोब इंटरनॅशनल जी काही सौंदर्य स्पर्धा आहे त्याचा किताब जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता नुकतेच भारत व कोणत्या देशांदरम्यान डस्ट लीग सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशांदरम्यान हे डस्ट लीग नावाचा सैन्य अभ्यास सुरू झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच प्रकाशित इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 नुसार न्यायदानात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न होता भारतातील पहिला पूर्ण डिजिटल साक्षर राज्य कोणता बनला आहे. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी केरळ. हा राज्य भारतातला पहिला पूर्ण डिजिटल साक्षर राज्य बनलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता नुकतेच नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार ऑटोमोबाईल उत्पादन क्षेत्रात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 4था. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच IWF भारतीय भारोत्तोलन महासंघ ॲथलीट आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए मीराबाई चानू. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच 15वी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी पंजाब. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता T20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतके करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण बनला. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी विराट कोहली. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता जागतिक वारसा दिवस कधी साजरा केला जातो. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 18 एप्रिलला वर्ल्ड हेरिटेज डे अर्थात जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जातो. या सर्व घडामोडींचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण होमवर्क क्वेश्चन सुद्धा दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की झेड मोर बोगदा कुठे उभारण्यात आला आहे. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यास हे करत आहेत. ज्यांना उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए जम्मू काश्मीर ते लडाख या दरम्यान हे झेड मोर बोगदा उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर कुठे उभारण्यात आले आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत.
याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा आणि अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. तसेच आपलं इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत चालू घडामोडींचा कंटेंट आपण टाकत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.